पाकळीवरचं किती हलकं, किती नाजूक. क्षणभर चमकतं आणि मग अलगद विरघळून जातं. कधीकधी वाटतं आपणही तसंच आहोत. स्वप्नांच्या मागे धावताना काहीतरी मोठं होण्याच्या नादात नकळत स्वतःपासूनच दूर जातो. सगळं मिळवायचं असतं, पण काय हरवत चाललंय हे लक्षातच येत नाही. गर्दीत राहूनही मन कुठेतरी एकटंच वाटतं. कधीकधी सगळं व्यवस्थित चाललं असतं, पण तरीही मनात कुठेतरी एक पोकळी जाणवत राहते. कोणालाच सांगता येत नाही आणि स्वतःलाही समजत नाही. फक्त एवढंच जाणवतं, काहीतरी हरवलंय. अशाच विचारांच्या गर्दीत नकळत आठवतात श्रीराम, ज्यांनी आयुष्य जगून दाखवलं. सत्तेपेक्षा सत्य मोठं असतं आणि परिस्थितीपेक्षा कर्तव्य. सगळं असूनही शांत राहणं आणि काहीही नसताना स्थिर राहणं. कदाचित म्हणूनच आजही त्यांच्या नावात एक वेगळीच शक्ती जाणवते. श्रीराम फक्त एक नाव नाही, तर एक आधार आहे. जिथे शब्द संपतात तिथे त्यांचं स्मरण मनाला सावरून जातं. त्यांचं आयुष्य, त्यांचा शांत स्वभाव, सगळं असूनही काहीच स्वतःसाठी न मागणं. वनवासाचा मार्ग त्यांनी निवडला नाही, पण तो स्वीकारला, शांतपणे. काही सिद्ध करायचं नव्हतं, फक्त योग्य ते जगायचं होतं. आणि कदाचित तिथेच एक वेगळी शांतता दडलेली आहे. आपण मात्र सतत काहीतरी मिळवण्याच्या शोधात, आणि त्या शोधात क्षण निसटत जातात, दवबिंदूसारखे. कधी विरघळून जातात ते कळतही नाही. आणि मग एक प्रश्न उरतो, आपण खरंच जगलो होतो का, की फक्त धावत राहिलो? कधीतरी सगळं थांबतं, वेळही, विचारही. आणि त्या शांत क्षणी मनाला एकच नाव आठवतं, श्रीराम. जय राम, जय जय राम. नमस्कार, मी मनीषा. माझं लिखाण आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि एक कमेंट नक्की करा. शेवटपर्यंत थांबलात त्यासाठी मनापासून धन्यवाद.